आई, यासमोर मी तुला दिसणार नाही. खूप सहन केला ग. लोकांचे बोलणे, टोमणे, आता नाही सहन होत मला. काय करू मी, सांग ना. काय करू? संपलो मी. थकलो. मग तुझं उडी मारायचं कारण काय होतं? अगं पाणी आण ग. माझं पार्सल आणलंय तुम्ही? अरे यार, सॉरी. विसरला? गोळ्या आणल्या तू? हो, तुझ्या गोळ्या आणल्या. त्यांच्या टॅबलेट बरोबर आठवण राहिलंय तुम्हाला माझं पार्सल नाही? अगं आणेल उद्या. मी तुमच्याशी नाही बोलत आहे, माझ्या नवऱ्याशी बोलून राहिली आहे. नातं टिकवायला मी आंधळं, बहिरा आणि मुका झालो. पण नातं टिकवण्याच्या नादात मात्र मी कधी मनाने अपंग झालो हे माझं मलाच समजलं नाही. सहन होत नाही आता. आईची बाजू घेतली तर पत्नी नाराज, आणि पत्नीची बाजू घेतली तर आई नाराज. मी लव्ह मॅरेज केलं हाच गुन्हा झाला. कष्ट करून नोकरी मिळवली, पैसा कमवायला लागलो, पण खरा जोडीदार टिकवण्याच्या नादात मात्र मी सगळं काही गमावतो. का समजून घेत नसतील मला या दोघी? त्यापेक्षा मी आयुष्य संपवून एकदाचा शांत झालेलाच बरा. निदान सेव्हिंग केलेल्या पैशातून करते ते सगळे ॲडजस्ट. शेवटचा पर्याय हाच होता. आणि तुझं? तुम्हाला कितीदा सांगितलं माझ्या सामानाला हात लावायचं नाही? तुझी सोनं लागून आहे सामान आहे. हो, जसं लग्नामध्ये ढीकभर सोनं दिलं होतं ना. त्या बापाने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या लग्नाच्या आधी. हो, पाहतच आहे ना मी. सगळं तर यांच्या मनाप्रमाणेच केलंय. मग यात माझा काय गुन्हा? या सगळ्यात मी कुठे उभा आहे? एक जबाबदार मुलगा आणि नवरा म्हणून आता अपयशी ठरतोय मी. मग माझ्या जगण्याला अर्थच काय? पण अडकून बसला आता. आईचा भाग घेऊ की बायकोचा तेच समजत नाही. तुझं काय? अरे मंगेश, तुझ्या डोक्यावरची काही जाता की जाणार येत आहे? मग लग्नाची लाडू विचारणार? अहो, कशाला तुम्ही भाऊजीची मजा घेता? होईल ना लग्न आज ना उद्या त्यांचं. वहिनी, ना त्याच्याकडे सरकारी नोकरी ना पैसा पाणी, कोणत्याला पोरगी देणार आहे? माझ्या वयाच्या सर्वच मुलांची लग्न झाली.
ते त्यांच्या आयुष्यात खुश आहे. लोक पण आता माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले. जिथं जाईल तिथं एकच प्रश्न असतो, अरे वय निघून चाललंय, लग्न कधी करणार आहेस? खरंच जगण्यासाठी लग्नाची गरज आहे का? नोकरी नाही पण शेती करतो, 2 वेळचं अन्न खाऊ घालेन एवढी ऐपत आहे माझी. आता समाजातील लोकांना उत्तरे देता देता थकलोय मी. आता लग्नच उडत नाही, त्यात माझा काय दोष? आता नाही सहन होत हे लोकांचं बोलणं, त्यापेक्षा जीवन संपवलेलं बरं. म्हणजे आपल्या चिंतेचं कारण एकच, ते म्हणजे लग्नाचं बाशिंग. दिव्याची ज्योत विसताना जशी सैरावैरा होते तशी काहीशी अवस्था आपली झाली. आयुष्य आता अशा वळणावर येऊन थांबलंय जिथे आता जगतानाची वाट संपताना दिसत आहे. तर काय वाटतं आपल्याला, या तिघांची वाट कुठपर्यंत घेऊन जाईल यांना? तुम्ही या 3 पैकी कोणत्या सिच्युएशनला आहात का? असेल तर काय केलं असतं हे कमेंट करून नक्की सांगा.